जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमचे येणारे वनरक्षक परीक्षामध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतं? मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर याचा करेक्ट आन्सर काय असेल? तर महाबळेश्वर ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतं? तर महाबळेश्वर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा पास केला? कोणी केलं होतं? तर हे करण्यात आलं होतं शाहू महाराज यांच्या काळात. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. शाहू महाराज यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा पास केला होते. पुढचा प्रश्न, चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल? तर ते असेल कौमुदी. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट प्रश्न, संसदचे वरिष्ठ सभागृहामध्ये एकूण जागा डॅश आहेत. संसदचे जे वरिष्ठ सभागृह आहे त्याच्यात एकूण जागा किती आहे? तर ते आहे 250. ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो, तुम्ही संसदचे कनिष्ठ सभागृह याची एकूण जागा किती आहे ते कमेंट करून सांगा, येत असेल तर. पुढचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी विरोधार्थी शब्दाची जोडी बरोबर जोडी ओळखा. काही विरोधार्थी शब्द दिलेले आहेत, त्यातले जे करेक्ट जोडी आहेत ते सांगायचे आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, उच नीच. ही बरोबर जोडी आहे, दुसरे चुकीचे दिलेले आहे. पुढचा प्रश्न, बॉक्साईट डॅश धातू आहे. बॉक्साईट कशा प्रकारचा धातू आहे? तर तो आहे ॲल्युमिनियम या प्रकारचा. ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिली महिला अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होते? तर ते होते एलिझा बेजंट. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न, केरळमधील एरविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे निलगिरी तहार. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, प्रांत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. प्रांतचा समानार्थी शब्द काय? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, परगणा. पुढचा प्रश्न, 1973 मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता? तर कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता? तर व्याघ्र प्रकल्प. ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. पर्यामध्ये काही विरुद्धार्थी शब्द दिलेले आहे, तर त्याच्यातले काही कोणता एक चुकीचा आहे ते सांगायचं आहे. तर याच्यात चुकीचा आहे ऑप्शन क्रमांक डी, काय समुद्र सागर. ही चुकीची जोडी दिलेली आहे. पुढचा प्रश्न, रुधिर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रुधिरचा समानार्थी शब्द सांगायचा आहे, तर तो आहे रक्त. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पाण्याचे वाफाचे रूपांतर पाण्यामध्ये होणे म्हणजे डॅश होय. पाण्याचे वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होणे म्हणजे डॅश होईल. तर ते काय? रूढीभवन. ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, जर DC 43 बॉल 2133 हॅव 81
45 तर मेड काय असेल? मित्रांनो, हा लॉजिकचा प्रश्न आहे. तुम्हाला येत असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून सोडवा, जेणेकरून तुमचं लॉजिक डेव्हलप होईल. तर ह्याला कसं सोडवलं आहे ते बघा. जसं की एला 1, बीला 2, सीला 3, डीला 4 असं झेडपर्यंत लिहिलं आपण. तर डीला काय येतं? 4 येतंय. सीला काय येतंय? 3 येतंय. तर त्यानुसार बीची प्लेस 2ला आहे, एची 1ला आहे. परंतु एलला इथं 3-3 घेतलेलं आहे. एलच्या जागी काय येणार आहे? तर एल येतंय 12 नंबरला. तर हे कसं केलेलं आहे? 1 आणि 2 बरोबर 3 म्हणजे एलला काय केलेलं आहे? 3 लिहिलेलं आहे. तसंच एलला 3 लिहिलेलं आहे. पुढं काय केलेलं आहे? हॅव. एच कोणत्या नंबरला येतं? 8व्या नंबरला येतं. ए म्हणजे 1 येतंय. व्ही म्हणजे 4 घेतलेला आहे. म्हणजे व्हीचा आपल्याला माहीत आहे. व्हीला आपण किती किती नंबरवर येतंय? 22 नंबरवर येतंय. तर 2 अधिक 2 4 होतंय. तर व्हीला 4 लिहिलंय. ई कितव्या नंबरला आहे? 5ला. तसंच मेडचा काय येणार? एम किती नंबरला आहे? तर एम आहे 13 नंबरला. 13 म्हणजे काय येतंय? 3 आणि 1 4. म्हणजे ह्यातला ऑप्शन क्रमांक ए हा कटला. राहिलं बी, सी, डी यातलं काय येणार? एच्या जागी काय येणार? 1 येणार. डीच्या जागी काय येणार? 4 येणार. 4 1 4 म्हणजे बी बी कटलं. सी आणि डी पैकी एक आहे. ई कितव्या नंबरला आहे? ई कितव्या नंबरला आहे? तर 5 म्हणजे ह्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी. असं ह्याला सोडवलं जाईल. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लोकसभेतील अध्यक्ष घेतले आहे? कोणत्या देशाकडून घेतलेला आहे? सॉरी. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, युनायटेड किंगडम या देशाकडून. थँक यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.